कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, पण त्या शिक्षणाचा वापर आपण आपल्या समाजाच्या विकासासाठी करतो का? ज्या सावित्रीबाईंनी त्या काळी बाहेर पडल्या, ज्यावेळी स्त्रियांना बाहेर पडण्याची बंदी होती, त्या काळी त्यांनी बाहेर पडून दगडफेकांचा मान सहन करून आपल्याला जे शिक्षण दिले आहे ते फक्त आपण चांगल्या चांगल्या साड्या घालून हाऊस मौज करण्यासाठी नाही, आपल्या घरामध्ये आपल्या पतीला, आपल्या मुलांना चांगलं चांगलं खाऊ घालण्यासाठी किंवा व्रत वैकल्यामध्ये पोथी पुराणांचं पारायण करण्यासाठी नाही दिलं, तर बाहेर पडून समाजामध्ये काय घडतंय, जगामध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी अंधविश्वासाच्या बंधन सोडून आपण जगामध्ये बाहेर पडा, घराबाहेर पडा आणि जे काही चाललंय ते बघा म्हणून शिक्षण दिलं आहे. आज सगळे स्त्री समानतेच्या गोष्टी, स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी सगळेच करतात, पण खरंच ही समानता झाली का हो? आणि जर ती झाली असेल तर मग एखाद्या जोड्याला जेव्हा मूल होत नाही तेव्हा बांधोटी म्हणून टोमणे फक्त स्त्रीला का मानले जातात? आजही आपण वंशाचा दिवा म्हणून मुलीला का बघत नाही, का मुलाचीच वाट बघतो? या सगळ्या गोष्टीवर समानता झाली असं दिसते का आपल्याला? खरंच ही समानता झाली तर मग आज 21व्या शतकात जेव्हा शनी शिंगणापूरच्या मंदिरात एक महिला दर्शन घेते तेव्हा एवढे मोठे वादळ का उठवले जाते? या सगळ्यासाठी आपण आवाज उठवतो का? आपला विचार करा आणि पुढे येण्याचा प्रयत्न करा. हे सगळे जुने विचार आता सोडून द्या. एवढे बोलून मिळाले.